ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आपण शिमला मिरचीची भाजी बनवू सुक्की। त्यासाठी मी अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली आहे कापून। 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे। 7 ते 8 टमाटे घेतलेले आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे 10-12। लसूण घेतलेला आहे ठेचून 10-12 पाकळ्या। कांदे घेतलेले आहे 2 चिरून। कोथिंबीर घेतलेला आहे। हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे शेंगदाणे जाडसर वाटून घेऊ। आता हे शेंगदाणे आपण थोडे जाडसर वाटून घेऊ। कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल टाकू। आता आपण कांदा टाकू। लसूण टाकू। हिरवी मिरची टाकू। आता याला चांगला फ्राय होऊ देऊ। कांदा लसूण मिरची चांगली फ्राय झालेली आहे। आता आपण टमाटे टाकू। दोन मिनिटांसाठी झाकून ठेवू। 2 मिनिटं झालेले आता आपण त्यात शिमला मिरची टाकू। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आता याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू, कारण टमाट्याला पाणी सुटतं म्हणून पाणी टाकायची गरज पडत नाही। मसाला चांगला फ्राय झालेला आहे। मस्त शिमला मिरची शिजून झालेली आहे। आता शेंगदाण्याचा कूट घालू। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। दोन मिनिटांसाठी झाकून ठेवू। 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण जेवायला वाढू। गरमागरम शिमला मिरचीची भाजी, कांदा, पापड आणि चपाती खाऊ। आता ललिता मराठी किचनला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।